नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आदित्य आणि जान्हवीची क्यूट रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग 1. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अगदी अनपेक्षितपणे येते. ना तिची आपण वाट पाहत असतो, ना तिच्या येण्याची आपल्याला चाहूल असते. पण तिची एक नजर, एक छोटासा संवाद आणि एक साधीशी भेट आपल्या मनात कायमची जागा करून जाते. आदित्य आणि जान्हवीची गोष्ट ही अशीच होती. एका पावसाळी संध्याकाळी झालेली त्यांची पहिली भेट पुढे एका सुंदर प्रेमकथेत बदलणार होती. पण या प्रेमकथेच्या वाटेवर त्यांना प्रेमापेक्षा मोठ्या परीक्षा घ्याव्या लागणार होत्या. कारण जान्हवीच्या कुटुंबाला आदित्य कधीच मान्य होणार नव्हता आणि सर्वात मोठं रहस्य तर अजून त्यांच्या दोघांनाही माहीत नव्हतं. तर चला जाणून घेऊया आदित्य आणि जान्हवीच्या त्या प्रेमकथेची सुरुवात. शहरात संध्याकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि काही क्षणातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ऑफिसमधून बाहेर पडलेली जान्हवी रस्त्याच्या कडेला उभी राहून कॅब शोधत होती. तिच्या हातात ऑफिसच्या काही महत्त्वाच्या फाईल्स होत्या आणि मोबाईलवर घरातून सतत फोन येत होते. पण त्या दिवशी एकही कॅब तिच्यासाठी थांबत नव्हती. पावसाचा जोर वाढत चालला होता आणि जान्हवीच्या मनातही एक वेगळीच घालमेल सुरू झाली होती. तेवढ्यात तिच्यासमोर एक काळ्या रंगाची कार येऊन थांबली. कारची काच खाली झाली आणि आतून एका तरुणाचा आवाज आला, "तुम्हाला कुठे जायचं आहे? पाऊस खूप वाढलाय. इथे उभं राहणं सुरक्षित नाही." तो तरुण म्हणजे आदित्यच होता. जान्हवीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. अनोळखी व्यक्तीसोबत गाडीत बसणं योग्य आहे का, असा विचार तिच्या मनात आला. पण काही क्षणांनी पावसाचा जोर पाहून तिने कारमध्ये बसण्याचा निर्णय घेतला. "मला सिटी सेंटरजवळ जायचं आहे," असं जान्हवीने शांत आवाजात सांगितलं. आदित्यने फक्त मान हलवली आणि गाडी सुरू केली. काही मिनिटे दोघांमध्ये शांतता होती. बाहेर मुसळधार पाऊस आणि आत मंद आवाजात सुरू असलेलं संगीत. त्या शांततेतही काहीतरी वेगळं होतं. अचानक आदित्यने आरशातून तिच्याकडे पाहत विचारलं, "तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही थोड्या अस्वस्थ दिसत आहात." जान्हवीने हलकंसं हसत उत्तर दिले, "हो, फक्त आजचा दिवस थोडा खराब गेला." आदित्यने तिच्यावर जास्त प्रश्नांचा भडीमार केला नाही. तो फक्त म्हणाला, "कधी-कधी खराब दिवसाला जास्त महत्त्व देऊ नये. उद्याचा दिवस कदाचित खूप चांगला असेल." जान्हवी त्याच्याकडे पाहत राहिली. एक अनोळखी मुलगा इतक्या साधेपणाने बोलत होता, पण त्या शब्दांनी तिच्या मनावर परिणाम झाला होता. कारण अनेक दिवसांनंतर कुणीतरी तिच्याशी तिच्या पैशांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल नव्हे, तर तिच्या मनाबद्दल बोलत होतं. रस्त्यात अचानक जोरदार वीज चमकली आणि जान्हवी थोडी दचकली. आदित्यच्या लक्षात ते आलं. त्याने लगेच गाडीचा वेग कमी केला आणि हसत म्हणाला, "घाबरू नका, मी आहे ना." ते 2 शब्द ऐकून जान्हवीच्या मनात एक अनोखी भावना निर्माण झाली. "मी आहे ना." हे शब्द तिला फार साधे वाटले, पण त्या क्षणी तिच्यासाठी ते खूप मोठे होते. कारण तिच्या आयुष्यात अनेक लोक होते, पण असा विश्वास देणारा आवाज तिने खूप दिवसांनी ऐकला होता. काही वेळाने कार तिच्या सोसायटीसमोर पोहोचली. जान्हवीने पर्समधून पैसे काढले, पण आदित्यने ते घेण्यास नकार दिला. "नको," तो म्हणाला. जान्हवी आश्चर्याने विचारू लागली, "का? मी पैसे तर देणारच." आदित्य हसला आणि म्हणाला, "आजचा प्रवास मी माझ्या मनापासून केला आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत पैशात मोजायची नसते." जान्हवीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं आणि ती कारमधून उतरली. पण काही पावलं गेल्यावर तिने मागे वळून पाहिलं. आदित्य अजूनही तिच्याकडेच पाहत होता. त्या रात्री जान्हवी आपल्या खोलीत होती, पण तिचं मन मात्र त्या अनोळखी मुलाजवळ अडकलं होतं. तिला त्याचं नावसुद्धा माहीत नव्हतं. तरीही त्याचा आवाज, त्याचं हसणं आणि "मी आहे ना" हे शब्द तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. दुसरीकडे आदित्यही आपल्या घरी पोहोचला होता. त्यालाही जाणवत होतं की त्या मुलीमध्ये काहीतरी वेगळं आहे. त्याला तिच्याबद्दल फारसं काही माहीत नव्हतं, पण तिच्या डोळ्यात लपलेलं ते दुःख त्याने ओळखलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी ऑफिसला जाण्यासाठी खाली आली आणि तिला पुन्हा आदित्य दिसला. तो तिथे एका मित्राला भेटण्यासाठी आला होता.
दोघांची नजरानजर झाली आणि दोघांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी हसू आलं. जान्हवीने विचारलं, आपली पुन्हा भेट झाली? आदित्य म्हणाला, कदाचित कालचा पाऊस अजून संपलेला नाही. जान्हवी हसली. त्या छोट्याशा संवादाने दोघांच्या मनात कालपेक्षा जरा जास्तच जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढत होत्या. सुरुवातीला त्या फक्त योगायोग होत्या, पण नंतर दोघेही नकळत एकमेकांना भेटण्यासाठी कारणं शोधू लागले. जान्हवीला आदित्यसोबत कॉफी प्यायला आवडू लागलं आणि आदित्यला तिच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला आवडू लागल्या. जान्हवी हसताना तिचे डोळे कसे चमकतात, राग आला की ती काही क्षण शांत कशी राहते, एखादी गोष्ट आवडली की ती मुलांसारखी आनंदी कशी होते. आदित्य या सगळ्या गोष्टी मनात साठवून ठेवत होता. एका दिवशी दोघे एका छोट्या कॅफेमध्ये बसले होते. जान्हवीने अचानक विचारलं, आदित्य, तुला माझ्यात असं काय दिसतं ते इतरांना दिसत नाही? आदित्य काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू सगळ्यांना दिसतं, पण त्या हसण्यामागचं दुःख मला दिसतं. जान्हवीच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. तिने नजर खाली केली, कारण त्याने तिच्या मनात लपलेली गोष्ट पहिल्याच प्रयत्नात ओळखली होती. जान्हवीने त्याला आपल्या आयुष्याबद्दल थोडं सांगितलं. तिचं कुटुंब श्रीमंत होतं, तिचे वडील मोठे उद्योगपती होते आणि तिच्या आयुष्यात प्रत्येक निर्णय तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेनुसार घेतला जात होता. तिला सगळं मिळालं होतं, पण स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य फारसं मिळालं नव्हतं. आदित्य शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिला आणि शेवटी तो म्हणाला, जान्हवी, आयुष्य जगताना स्वतःचा आवाज ऐकायला विसरू नकोस. हळूहळू आदित्य आणि जान्हवीची मैत्री प्रेमात बदलत होती. दोघांना हे जाणवत होतं, पण कुणीही पाहिलं पाऊल टाकायला तयार नव्हतं. एक दिवस आदित्यने तिला शहराबाहेरील एका शांत ठिकाणी नेलं. तिथे सूर्यास्त होत होता. आकाशात लालसर रंग पसरला होता आणि आदित्य काहीतरी बोलण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होता, पण शब्द त्याच्या ओठांवर येत नव्हते. शेवटी त्याने धैर्य करून जान्हवीकडे पाहिलं आणि म्हणाला, जान्हवी, मला माहीत नाही हे बोलणं योग्य आहे की नाही, पण मी आता माझ्या मनाशी खोटं बोलू शकत नाही. तू माझ्यासाठी फक्त मैत्रीण राहिलेली नाहीस. तुझ्याशी बोलण्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही आणि तुझा आवाज ऐकला नाही तर काहीतरी कमी वाटतं. मला तुझ्यावर प्रेम झाले. जान्हवी काही क्षण शांत राहिली. आदित्यला वाटलं कदाचित त्याने घाई केली, पण पुढच्याच क्षणी जान्हवीने त्याचा हात हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, मलाही. त्या एका शब्दाने आदित्यच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्या क्षणी ना श्रीमंती होती, ना गरिबी, ना कुटुंबाचा विचार. फक्त दोन मनं होती आणि त्यांचं नवीन प्रेम होतं. पण प्रेम जितकं सुंदर असतं, तितक्याच त्यांच्या वाटेवर परीक्षा असतात. जान्हवीला अजून कल्पना नव्हती की तिच्या घरात तिच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. तिचे वडील तिच्यासाठी एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचं स्थळ घेऊन आले होते. त्यांना वाटत होतं की त्या मुलाशी लग्न झालं तर जान्हवीला आयुष्यभर सुख मिळेल. त्यांना मात्र आपल्या मुलीच्या मनात आदित्य नावाचा एक मुलगा घर करून बसला आहे याची अजून कल्पना नव्हती. एका रात्री जान्हवीच्या वडिलांनी तिला हॉलमध्ये बोलावलं. टेबलावर एका मुलाचा फोटो ठेवलेला होता. त्यांनी शांत आवाजात सांगितलं, जान्हवी, आम्ही तुझ्यासाठी एक निर्णय घेतला आहे. हा मुलगा चांगल्या कुटुंबातून आहे, व्यवसाय आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे. आम्हाला वाटतं तू त्याच्यासोबत सुखी राहशील. जान्हवीने तो फोटो हातात घेतला, पण तिच्या मनात मात्र आदित्यचा चेहरा होता. जान्हवीने धाडस करून विचारलं, बाबा, जर मला त्याच्याशी लग्न करायचं नसेल तर? तिच्या वडिलांनी लगेच विचारलं, मग तुला कोणाशी लग्न करायचं आहे? काही क्षण जान्हवी शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी तिने सत्य लपवलं. ती म्हणाली, बाबा, माझ्या आयुष्यात आधीच कोणीतरी आहे. तिच्या वडिलांचा चेहरा बदलला. त्यांनी कठोर आवाजात जान्हवीला विचारलं, कोण आहे तो? जान्हवीने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, आदित्य. पुढचा प्रश्न आला, तो काय करतो? जान्हवीने आदित्यबद्दल सर्व काही सांगितलं. तिच्या उत्तरानंतर काही क्षण घरात भयानक शांतता पसरली. तिचे वडील रागाने म्हणाले, तू माझ्या प्रतिष्ठेचा विचार न करता हा निर्णय घेतलास? जान्हवीने डोळ्यात अश्रू आणून सांगितलं, बाबा, मला त्याच्याकडे पैसा दिसत नाही, मला त्याचं मन दिसतं. त्याने मला कधी माझ्या पैशांसाठी जवळ केलं नाही, तर तो माझी काळजी घेतो, माझा आदर करतो आणि मला आयुष्य त्याच्यासोबत जगायचं आहे.
तिचे वडील मात्र तिचं एकही म्हणणं ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत नव्हते. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, हा विषय इथेच संपला. जान्हवी आपल्या खोलीत गेली आणि रडत रडत आदित्यला तिने फोन केला. फोन उचलताच ती म्हणाली, आदित्य, बाबांना आपल्या प्रेमाबद्दल कळलं आहे. काही क्षण फोनचा दुसऱ्या बाजूला शांतता होती. मग आदित्यने शांत आवाजात विचारलं, त्यांनी माझ्याबद्दल अजून काही सांगितलं का? जान्हवीने आश्चर्याने विचारलं, नाही. पण तू असं का विचारतोयस? यानंतर आदित्य काही क्षण पूर्णपणे शांत राहिला. त्याच्या आवाजात नेहमीचा आत्मविश्वास नव्हता, उलट एक खोल भीती जाणवत होती. शेवटी तो हळू आवाजात म्हणाला, जान्हवी, तुझ्या बाबांचा माझ्यावर राग फक्त आपल्या प्रेमामुळे नाही, त्यांच्या आणि माझ्या कुटुंबाच्या भूतकाळात असं काहीतरी दडलं आहे, ज्याचं पूर्ण सत्य मलाही माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, त्या जुन्या गोष्टीमुळेच आज ते आपल्याला एकत्र येऊ द्यायला तयार नाहीत. जान्हवीच्या काळजात धस झालं. ती घाबरून म्हणाली, पण आदित्य, नेमकं काय झालं होतं? माझ्या बाबांचा आणि तुझ्या कुटुंबाचा असा कोणता संबंध आहे? काही क्षण शांतता पसरली. आदित्य काहीतरी सांगणार होता, इतक्यात त्याच्या आवाजात घाई आली आणि तो फक्त एवढंच म्हणाला, जान्हवी, मला वाटतं आता तुला हे सत्य सांगण्याची वेळ आली आहे. पण तो पुढचं एकही वाक्य बोलण्याआधीच त्याने फोन अचानक कट झाला. जान्हवीने लगेच त्याला पुन्हा फोन केला. एकदा, दोनदा, तीनदा, पण प्रत्येक वेळी फोन बंदच येत होता. जान्हवीच्या मनात हजारो प्रश्नांचं वादळ उठलं होतं. जर त्यांच्या कुटुंबामध्ये एवढं मोठं रहस्य असेल तर ते काय होतं? तिचे बाबा आदित्यचं नाव ऐकताच एवढे संतापले का होते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदित्यला स्वतःच्या कुटुंबाच्या भूतकाळाबद्दल पूर्ण सत्य का माहीत नव्हतं? त्या रात्री जान्हवीने डोळ्यात अश्रू घेऊन एकच निर्णय घेतला, काहीही झालं तरी त्या रहस्याचा शोध घेणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी थेट आदित्यच्या घरी पोहोचली. तिच्या मनात एकच आशा होती, आदित्य तिथे असेल आणि काल रात्री अधुरं राहिलेलं सत्य तिला सांगेन. पण घरासमोर पोहोचताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. घराला कुलूप होतं, आजूबाजूला शांतता होती आणि तिने शेजाऱ्याला आदित्यबद्दल विचारलं. शेजाऱ्याने सांगितलं, आदित्य तो तर काल रात्रीच कुठेतरी निघून गेला. कुठे गेला कोणाला सांगितलं नाही. हे ऐकताच जान्हवीच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या बंद दरवाजाकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, आदित्य, तू मला काहीही न सांगता कुठे गेलास? माझ्यापासून काय लपवतोयस? तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मेसेजमध्ये लिहिलं होतं, आदित्यला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस, त्याच्यापासून दूर राहा, नाहीतर यावेळी फक्त तुमचं प्रेम नाही तर तुझं संपूर्ण कुटुंब अडचणीत येईल. मेसेज वाचता जान्हवीच्या हातातून मोबाईल जवळजवळ खाली पडला. तिच्या मनात भीती निर्माण झाली, पण त्याहून मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. आदित्यला नेमकं कोणापासून वाचवायचं होतं आणि तिच्या कुटुंबाला कोणत्या धोक्याची भीती दाखवली जात होती? हा मेसेज करणारी व्यक्ती नेमकी कोण होती हे जाणून घेण्यासाठी जान्हवीने त्या नंबरवरती फोन केला. पण काही सेकंदातच तो नंबर बंद झाला. जान्हवी काही क्षण जागच्या जागी स्तब्ध उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता ती घाबरणार नव्हती. आदित्य कुठेही असला तरी मी त्याला शोधणारच, असा निर्धार तिने केला. ती निघणार इतक्याच तिच्या मोबाईलवर पुन्हा एक मेसेज आला. यावेळी नंबर आदित्यचा होता. मेसेज वाचताच तिचं हृदय थांबल्यासारखं झालं. जान्हवी, मला शोधू नकोस, मला तुझ्यापासून दूर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण माझ्या आयुष्याचं जे सत्य तुझ्यासमोर येणार आहे ते कळल्यानंतर कदाचित तू माझ्यावर आजसारखं प्रेम करू शकणार नाहीस. जान्हवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्या मेसेजच्या शेवटी अजून एक वाक्य होतं, आणि जान्हवी, तुझ्या बाबांना विचार, 20 वर्षापूर्वी त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? हे वाचताच जान्हवीच्या हातातून मोबाईल खाली पडला. 20 वर्षापूर्वीची ती रात्र नेमकी कोणती होती? त्या रात्री तिच्या बाबांनी काय केलं होतं आणि त्या घटनेचा आदित्यच्या कुटुंबाशी नेमका काय संबंध होता? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ह्या कथेचा भाग 2 सुद्धा नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आदित्यच्या कुटुंबाशी नेमका काय संबंध होता? आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे, आदित्य खरंच जान्हवीपासून दूर गेला आहे की तिचं रक्षण करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे? 20 वर्षापूर्वी त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? आदित्य आणि जान्हवीच्या कुटुंबाचा त्या घटनेशी नेमका काय संबंध होता? आणि आदित्यच्या आयुष्यात दडलेलं असं कोणतं सत्य आहे जे समोर आल्यानंतर जान्हवीचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे? जर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर याच कथेचा भाग 2 सुद्धा नक्की पहा.
भाग 2मध्ये आदित्यच्या भूतकाळाचं रहस्य आणि 20 वर्षापूर्वीच्या त्या रात्रीचं सत्य हळूहळू आता समोर येणार आहे. त्यामुळे भाग 2 चुकवू नका. भाग 2 पाहण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. कारण पुढच्या भागात एक असं सत्य समोर येणार आहे ज्यामुळे आदित्य आणि जान्हवीचं प्रेम पुन्हा एकत्र येणार आहे की कायमचं तुटणार आहे हे तुम्हाला कळणार आहे. मग आदित्य आणि जान्हवी पुन्हा एकत्र येतील का की त्यांच्या प्रेमाचा हा शेवट असेल हे जाणून घेण्यासाठी भेटूया याच कथेच्या भाग 2मध्ये.